गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते असं म्हटलंय किशोरी पेडणेकरांनी। भरत गोगावलेंचा पॉइंटच चुकलाय असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलेलं आहे। गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणार आहे असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। ताई काय सांगणार की जे काल मंत्री भरत गोगावले यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की रश्मिताईंचा इंटरफेअर जास्त वाढतो, तिकिटांमध्ये इंटरफेअर वाढतो आणि याबाबत काय सांगाल? नाही, मुळामध्ये 3.5 वर्षानंतर हे असे साक्षात्कार होत असतील आणि ते पण अशा कुठच्या तरी एका टू द पॉइंटला, तर मला वाटतं ह्यांचा पॉइंटच चुकलेला आहे। यांनी जो पॉइंट छेदण्याचा प्रयत्न केलाय तो पुन्हा हे अधोगतीला पोचण्यात यांची लक्षणं दिसत आहेत। आणि ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये पती आहेत, पत्नी आहे, मा निवडून आल्यानंतर टिळा लावत होती, तिकीट झाल्यानंतरही मग आपण त्यावेळेला मांची जी भूमिका आहे तीच वहिनी निवडून आले का आरती करणं, निवडून जायच्या वेळेला टिळा लावून देणं, हा जो एक ठाकरे घराण्याची परंपरा आहे, ठाकरे घराण्याचा हा एक जो संस्कार आहे, त्या संस्कारात राहून ते काम करतात। उलट बऱ्याच वेळेला माझ्या माहितीनुसार हेच उलट वहिनींना जास्त फोन करायचे, जरा साहेबांना समजा, कारण काही वेळेला साहेब अशा ज्याला आता काय म्हणावं बुद्धीची कीव करावी तर ओरडले तर वहिनींना मध्यस्थी करायचे। आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातला टू द पॉइंट करून जर काढत असाल ते ह्याला म्हणजे ज्याला म्हणतात ना बुद्धीची कीव करावी आणि बुद्धीची अधोगती बघावी। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।